श्री स्वामी समर्थ. आज आपण स्वाधिष्ठान चक्राबद्दल माहिती बघणार आहे. स्वाधिष्ठान चक्र कुठे असते? हे चक्र नाभीच्या खाली साधारण 2 बोटांएवढ्या अंतरावर खालच्या पोटाच्या भागात असते. स्वाधिष्ठान चक्राशी संबंधित गोष्टी कुठल्या आहे तर रंग याचा असतो नारंगी म्हणजेच ऑरेंज आणि याचे तत्व आहे पाणी. तसेच याचा बीज मंत्र आहे वम. कमळाच्या पाकळ्या असतात 6 आणि तसेच भावना, याच्या भावना काय आहेत तर आनंद, प्रेम, जिव्हाळा, सर्जनशीलता, उत्साह आणि आत्मीयता. हे चक्र संतुलित असेल तर काय जाणवते? मन आनंदी राहते, जीवनात उत्साह वाटतो, सर्जनशीलता वाढते, नातेसंबंध सुंदर होतात, भावना सहज व्यक्त करता येतात आणि आत्मविश्वास वाढतो आणि स्वतःवर प्रेम वाढते. तसेच जीवनात फ्लो जाणवतो. आणि तसेच हे चक्र ब्लॉक किंवा असंतुलित असेल तर त्याची लक्षणे काय आहे? वारंवार मूड बदलतो, अपराधीपणा वाटतो, भीती किंवा असुरक्षितता वाटते, जास्त इमोशनल होतात, नात्यांमध्ये दुरावा किंवा जास्त अटॅचमेंट राहत नाही, स्वतःला व्यक्त करण्यात अडचण येते, उत्साह कमी होतो आणि क्रिएटिव्ह आयडियाज कमी येतात. शरीरातील कोणत्या भागांशी हे चक्र संबंधित आहे तर खालच्या पोटाचा भाग, किडनी, मूत्राशय, प्रजनन अवयव, हार्मोन्सचे संतुलन. स्वाधिष्ठान चक्र सक्रिय कसे करावे तर डोळे बंद करून शांत बसावे आणि वम असा जप करावा. आणि याचा रंग जो नारंगी आहे तर याचे कपडे नारंगी ऑरेंज कलरचे कपडे घालावेत आणि मेणबत्ती, ऑरेंज, फुले असं किंवा व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. जलतत्वाशी जोडल्या गेले तर भरपूर पाणी प्या, नदी, तलाव, पावसाजवळ वेळ घालवा, पाण्याशी कनेक्ट व्हा आणि शरीराची हालचाल म्हणजे डान्स आणि योगासनं. मनातील भावना लिहून काढा किंवा बोला, दाबून ठेवू नका. रेकीसोबत स्वाधिष्ठान चक्र हिलिंग कसे करायचे तर दोन्ही हात नाभीच्या खाली ठेवायचे आणि डोळे बंद करून 5 ते 10 रेकी फ्लो द्यायचा. नारंगी प्रकाश त्या भागात भरत आहे अशी कल्पना करायची आणि त्याला अफर्मेशन द्यायचे. मी माझ्या सर्व भावनांना प्रेमाने स्वीकारते. मी आनंदासाठी पात्र आहे. माझ्यातील सर्जनशील ऊर्जा मुक्तपणे वाहते. मी प्रेम, आनंद आणि समृद्धी सहज स्वीकारते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. पुढील व्हिडिओजमध्ये आपण स्वाधिष्ठान चक्राचे मेडिटेशन बघूया. श्री स्वामी समर्थ.